नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता रुपये 3,000 हे पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यासाठी शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. माध्यमाच्या सूत्रांनुसार महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून वित्त विभागाकडे 6,700 कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे. राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्यास काही आक्षेप नोंदविण्यात आल्यास हा हप्ता वितरित करण्यास विलंब होऊ शकतो. आक्षेप घेण्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच 10 जानेवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित हप्ते 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींना देण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहे. ही एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहिणी योजनेला आमचा विरोध नाही. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे हे महानगरपालिकेचे निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर देण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने शासनास द्यावे, ही विनंती. अशा प्रकारचे पत्रक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगास देण्यात आलेले आहे. याला निवडणूक आयोगाकडून कशा प्रकारे प्रतिसाद देण्यात येतो हे देखील पाहण्यात येईल. परंतु निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही जुनी योजना असल्याने लाभाचे वितरण थांबणार नाही, अशा प्रकारची माहितीसुद्धा मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये हे लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 14 जानेवारीपूर्वी जमा होतात का, आक्षेपामुळे हा हप्ता जमा होण्यास विलंब होतो हे देखील पाहावे लागेल. मतदानाच्या अगोदर लाडक्या बहिणींचे पैसे वितरित करण्यास आल्याने याचा मतदानावर विपरीत परिणाम होणार, यासाठी घेण्यात आलेला आक्षेप देखील बरोबर आहे. धन्यवाद.